कालच्या महापुरानंतर पुणेकरांना आज काहीसा दिलासा मिळतोय, कारण रात्रभर पुण्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। पाऊस ओसरल्यानं खडकवासलातील विसर्ग आता कमी झालाय। पुरामुळे 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर अद्यापही 2 जण बेपत्ता आहे। बुधवारी पुण्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 1967 नंतर प्रथमच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला होता। तर त्यानंतर मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि नदीकाठच्या नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसला। कालच्या महापुरानंतर पुणेकरांना आज मात्र काहीसा दिलासा मिळतोय, कारण रात्रभर पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली। पाऊस ओसरल्यानं खडकवासलातील विसर्ग कमी झालेला आहे। तर पुरामुळे 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला, तर अद्यापही 2 बेपत्ता असल्याची माहिती। तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। कालच्या महापुरानंतर पुणेकरांना काहीसा दिलासा मिळतोय, कारण रात्रभर पुण्यामध्ये पावसाची विश्रांती आहे। पाऊस ओसरल्यानं खडकवासलातील विसर्ग देखील आता कमी झाला आणि त्यामुळे आता हळूहळू पाणी ओसरायला देखील सुरुवात झाली आहे। मात्र काल पुणेकरांची प्रचंड हाल पाहायला मिळाले। रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आलेलं होतं। सरकार देखील पुण्यातील या संपूर्ण पूरस्थितीवर लक्ष ठेवून होतं। या पुरामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। ही आताची ताजी दृश्य देखील आपण पाहतोय। सध्या पूर ओसरल्याची दृश्य पुण्यातील या भागामध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक भागामध्ये पूर सदृश परिस्थिती काल निर्माण झालेली होती, मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। पूर देखील ओसरलेला आहे। पूर ओसरल्यानंतरची पुण्यातील सोसायट्यांमधली ही दृश्य आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं सध्याच्या स्थितीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। अमोल, काल पूर आलेला होता पुण्यामध्ये, पुणेकरांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं। कालच्या महापुरानंतर पुणेकरांना आज मात्र काहीसा दिलासा मिळतोय, कारण एकीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे, खडकवासल्यातील विसर्ग देखील कमी झालाय आणि आता पूर ओसरलेला आहे। नक्कीच काल रात्री आपण पाहिलं की 40,000 क्युसेक्स वेगाने पाणी हे खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेलं होतं, पण रात्रभर पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी झालेला आहे। काल ज्या ज्या भागांमध्ये पाणी शिरलेलं होतं ते पाणी आता ओसरलेलं आहे। त्याचबरोबर खडकवासला धरणातून सुद्धा पाण्याचा प्रवाह हा कमी करण्यात आलेला आहे। आता काही वेळापूर्वीच पाण्याचा प्रवाह हा 13,981 क्युसेक्स वेगाने सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा हा सुद्धा नागरिकांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळते। आता आपण खडकवासला धरणामध्ये धरणाच्या समोर आहोत आणि इथं आपण पाहतोय की हा पाण्याचा प्रवाह आहे तो सध्या कमी करण्यात आलेला आहे। सलग 3ऱ्या दिवशी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतोय। जवळपास खडकवासला, वरसगाव, पालखेड, टेमघर ही 4ही धरणं आहेत ती जवळपास 77% पुढे गेलेली आहेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेला आहे। आता ही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या सुरू झालेला आहे। काल जे अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात नागरिकांचं सुद्धा नुकसान झालेलं होतं। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे याचे पंचनामे आता प्रशासनाकडून करायला सुरुवात झालेली आहे। आज त्या संदर्भातली महत्वाची बैठक आहे ती सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि कुणाचं किती नुकसान झालं आणि कशा पद्धतीने मदत करता येईल याबाबतचा सुद्धा आढावा आहे तो आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आणि त्यामुळे आज खरं तर पाऊस ओसरल्यानंतर आता जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करायला सुद्धा सुरुवात होणार आहे। पण एक दिलासादायक अशी बातमी आहे ती म्हणजे पावसाचा जोर हा काहीसा पुण्यातला आणि घाट माथ्यातला जो आहे तो कमी झालेला आहे। शुभम, अमोल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांचं मोठं नुकसान झालंय, तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू या महापुरामध्ये झाल्याचं कळतंय आणि 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। त्या संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत का? शुभम, काल जो मुसळधार पाऊस झाला आणि पुणे जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जो पूर आला त्या पुरामध्ये आतापर्यंत 7 जण मृत्यू झाल्याची माहिती आहे। काल डेक्कन भागामध्ये जे चायनीजचा स्टॉल होता त्यामध्ये अचानक तिघांना विजेचा शॉक लागला आणि त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झालेला होता। तर इतर वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जण वाहून गेल्याची घटना आहे। 2 जण हे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेले आहेत, त्यांचा सुद्धा शोध अद्याप लागलेला नाहीये आणि असे एकूण 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जण वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता असल्याची सुद्धा माहिती आहे। काल डेक्कन परिसरातून एक तरुण आहे
तो पोहण्याच्या नादात पाण्यात उतरला आणि तो सुद्धा वाहून गेलेला आहे. दुसरीकडे कात्रज तलावामध्ये सुद्धा एक तरुण आहे तो वाहून गेलेला आहे आणि अशा प्रकारे 7 जणांच्या मृत्यूची नोंद आहे ती सध्या तरी या महापुरामध्ये झालेली आहे. शुभम. अमोल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूरस्थिती उद्भवलेली होती, मात्र धरण प्रशासन आणि पालिकेचा समन्वय नव्हता अशी देखील माहिती समोर आली. खुद्द मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या संदर्भातलं विधान केलेलं होतं. खरंच महापालिकेचा आणि धरण प्रशासनाचा समन्वय नव्हता आणि त्यामुळे ही सगळी पूरस्थिती उद्भवली. नक्कीच कालच्या परिस्थितीवरनं तर अशीच संशय आहे तो व्यक्त केला जातो, कारण की खडकवासला पाटबंधारे विभागाकडून जे मध्यरात्री अचानक 55,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं होतं याची पूर्वकल्पना ही महानगरपालिकेला देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे काल आपण पाहिलं की अनेक भागांमध्ये सोसायट्यांमध्ये जे पाणी शिरलेलं होतं त्याला या दोघांमधला असमन्वयाचा भाग होता तो कारणीभूत होता. स्वतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा इतर आमदार खासदार असतील यांनी सुद्धा यावरची टीका केलेली होती आणि त्यामुळे यांच्यामधला समन्वय आहे तो साधण्यासाठी खरं तर आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि एकमेकांच्या संपर्कात राहूनच पाण्याचा विसर्ग असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील पावसा संदर्भातल्या त्या कराव्यात अशा सूचना सुद्धा काल अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा दिलेल्या होत्या आणि त्यामुळे या पुढील काळात तरी पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यामधला समन्वय राहतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.